जन्म दिला मातेने, संभाळ केला मातीने. या मातीची सेवा करण्यासाठी परदेशातून उच्च शिक्षण घेऊन गावगाड्याच्या 12 बलुतदार 18 पगड जातीच्या सर्वसामान्य लोकांची सेवा करण्यासाठी आपल्या डोंगरी भागाचे भाग्य विधाते अभिमानानं या गोष्टीचा मला उल्लेख केला पाहिजे आणि तो सातत्यानं मी करतोय की जसं माझ्या शिराळ्यानं माझ्या जीवनाची संपूर्ण पद्धतीनं एक जडणघडण केली. तळहातातला फोड कसा असतो तसं त्यांनी मला जपलं. विधान परिषदेचे सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांची लाडकी नात साई तेजस्वी सत्यजित देशमुख. ती ज्यावेळेस अमेरिकेमध्ये गेली आणि अमेरिकेमध्ये जाऊन ज्यावेळेस तिनं तिचं असणारा मास्टर्स पूर्ण केलं आणि स्वतःच्या हिमतीवरती नोकरी मिळवली, त्यावेळेस मला एक तो अभिमानाचा क्षण होता. कारण का जागतिक मंदीमध्ये हे प्रगत देश असताना सुद्धा तिथं जायचं, आणखीन त्या असणाऱ्या देशामधल्या एका अग्रगण्य कंपनीमध्ये आपल्या मेहनतीवरती एक जागा मिळवायचा प्रयत्न करायचा, ही सुद्धा निश्चितपणे खूप स्तुत्य अशा पद्धतीची बाब मला वाटते. मी अमेरिकेवरून नुकतीच आलेली आहे आणि आता मी कोखरूडमध्ये आहे. माझं जरी शिक्षण, माझा जॉब, मी खूप सेटल्ड होते अमेरिकेमध्ये, तरी माझं मन रोज इकडेच होतं आपल्या भागामध्ये, म्हणून मी परत आलेली आहे. का कुठलंही काम छोटं नसतं, हो की नाही? त्यामुळे स्वप्न छान बघा. वी आर चेंज मेकर्स. ऑलवेज रिमेंबर व्हॉट आर वी? चेंज मेकर्स. येस. त्यामुळे चेंज मेकर सारखीच माइंडसेट ठेवून आपल्याला बदल घडवायचा आहे, हेच लक्षात ठेवा. ओके. कैलासवासी श्री शिवाजीराव देशमुख साहेब यांना असंच डोंगरी भागाचं शिल्पकार म्हणत नाहीत. ते खूप परिश्रमामधून वर आले. त्यांनी कधीही कठीण परिस्थितीमध्ये हार नाही मानली. त्यांनी त्यांचं जीवन त्यांच्या लोकांसाठी समर्पित केलेलं. आणि हेच मला वाटतंय की जे आता त्यांना देव माणूस म्हणतात, जी लोकांच्या डोळ्यामध्ये अजूनही अश्रू मी बघते जेव्हा पण मी त्यांना भेटायला जाते, तर हे त्यांची पुण्याई आहे मला वाटते, जी आम्हाला सगळ्यांना आशीर्वादाच्या रूपामध्ये आज जगायला मिळतं. शिवाजीराव देशमुख साहेब स्वतःला जनतेचे सेवक मानायचे, तर त्याच वेळी जनता त्यांना दिलदार राजा मानायची. आपल्या जनसेवी प्रगतशील राजकारणाचा श्री गणेशा शिवाजीराव देशमुख साहेबांनी पंचायत समितीपासून केला. शब्दशः जमिनीवरून सुरू झालेल्या त्यांच्या राजकारणानं शिराळा तालुक्याचा इतिहास बदलून टाकला. माझ्या वडिलांचा खूप नम्र स्वभाव आहे. आजोबांच्या पावलांवरती पाऊल ठेवून त्यांचा वारसा पुढे घेऊन गेले. म्हणजे मी कोणालाही जाऊन विचारते की भाऊ कसे आहेत, तर सगळे म्हणतात भाऊ खूप चांगला माणूस आहे. अच्छा, सत्तू भाऊंना ओळखता का? त्यांची मी कन्या. सत्तू भाऊ माहितीयेत? सत्तू भाऊ. सत्तू भाऊ. हा, त्यांची कन्या. अरे नाही, तुम्ही नाही, मी करायचं. असं कुठे असते आजोबा? सत्तूबाई म्हणजे नाही जमायचं. आजोबा मी तुमची नातीला करतात का असं? नाही. बरं आजोबा, हे ऐका, मी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ना, त्याला मी उभारायला लागलीये. राहिल्या काय? हो, मी. बरं होईल, राहिलं तर राहा की. अरे राहा, बघू काहीतरी करू आपण. मतदान कराल ना? करणार. ही शेतात बोलतोय, शेतात. आणि काय पाहिजे बोला. आशीर्वाद द्याल? आशीर्वाद करणार, देणार, गॅरंटी आहे. धन्यवाद. गॅरंटी आहे मी. हो, सत्तू भाऊ म्हटल्यावर ते मला अति वाटलं. हो, मग भेटायला या आता घरी. आणि मला हे ऐकून खूप बरं वाटतं. मला खूप अभिमान आहे त्यांचा. कारण आता जेव्हा मी ह्या एका नवीन वाटचालीमध्ये पाय माझे ठेवलेले आहेत, तेव्हा मला समजतं की
का वेळ नाही मिळायचा त्यांना माझ्यासाठी. विश यू ऑल द बेस्ट. खूप मोठी वाटलं. जिल्हा परिषदला ताईंना तिकीट मिळावी. ताईंना तिकीट कोकणसाठी द्या. आम्हाला जिल्हा परिषदसाठी ताई हवी आहे. ताई जिल्हा परिषदला पाहिजे. ताई साहेबांची सीट फिक्स व्हावी. ताईंची उमेदवारी जाहीर व्हावी. कोकरूड जिल्हा परिषदेतून ताईंची तिकीट फिक्स करावी. मी त्यांच्या नावाला सहमती दर्शवू. ताईंची तिकीट फिक्स झालीच पाहिजे. दीदीला तिकीट द्या, दीदीला तिकीट द्या. दीदीला तिकीट नुसतं नाही, आता तुम्ही जाहीर करा. ताईंना जर संधी द्यायची असेल तर याच मातीतनं लाल दिव्यापर्यंत तिची झडप गेली पाहिजे. तुम्ही इंजिनियर आहात, मी इंजिनियर आहे आणि मी US वरून माझा जॉब सोडून इकडे समाजकारणासाठी मी आलेली आहे. बिकॉज मला पण इकडल्या लोकांना हेल्प करायची आहे, मुलींना हेल्प करायचं आहे, एक प्रतिनिधित्व करायचं आहे. तर अकॉर्डिंग टू यू, तुमच्याप्रमाणे माझं शिक्षण इकडे कसं हेल्पफुल होईल हे तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की पॉलिटिक्समध्ये जे एज्युकेटेड लोक आहेत ना, ते असणं खूप महत्त्वाचं आहे. आता आमच्याच गावात बघितलं तुम्ही तर माझ्या इच्छा अशा मुली खूप आहेत की ज्यांचं ऑलरेडी लग्न झालंय आणि त्यांना बेबीज सुद्धा आहेत. तर मला असं वाटतं की एज्युकेटेड जर लीडर असेल तर ती चांगली गोष्ट आहे. त्यामुळं कसं गावातल्या लोकांना जरा शिक्षणाचं महत्त्व कळेल आणि थोड्या सोयीसुविधा नीट होतील, खूप साऱ्या गोष्टी चांगल्या होतील असं मला तर वाटतं. खूप अपेक्षा आहे की तुम्ही खूप चांगलं काम करा आणि तुम्ही करणार आहे हे मला माहिती आहे. तर ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू सो मच वैशाली, थँक्यू सो मच. जर मी माझ्या घरामध्ये कचरा नाही करत तर मी माझ्या रस्त्यांवरती का करावं? सो हे सिविक सेन्स ह्याला बोलतात, जो आपल्यामध्ये यायला पाहिजे. व्यक्ती म्हणून तिच्याकडे जर बघितलं तर ती स्थितप्रज्ञ खूप आहे, सहनशील खूप आहे आणि सगळ्यात चांगला जो तिचा गुण आहे, जो साहेबांशी अतिशय मिळता जुळत आहे, ते म्हणजे इतरांचं ऐकून घेणे, त्यांना बोलू देणे, त्यांचं दुःख, त्यांचं गाऱ्हाणं सगळं ऐकून घेणे, त्याचं समाधान होईपर्यंत ऐकून घेणे आणि मग शांतपणे त्याची समजूत काढणे, त्याला सांगणे. तर हा अगदी साहेबांच्यामध्ये, भाऊंच्यामध्ये आणि तिच्यामध्ये हे साधर्म्य, हा गुण मी खूप बघितलेला आहे. शहराच्या गर्दीत माणसं हरवल्यात, नाती गोती पार विसरल्यात. इकडं आजी आजोबा आणि काळी आई पोरांच्या वाटेकडं टोळं लावून बसल्यात. ह्योच कारभार बदलायला आपली ताई आता पुढं आली आहे. 7 समुद्रापल्याडचं ज्ञान घेऊन सेवेला खंबीर उभी राहिली आहे. अरे कशापायी जाताय परगावी? हितच किर पिकवू सोनं. वर्क फ्रॉम विलेज आणून फेडू मातीचं देणं. पोटा पाण्यासाठी वणवण नगा ती शहराची वाट. गावातच आता उभा करूया प्रगतीचा असा थाट. शेतीला मिळणार आधुनिकतेची साथ, कारण नेतृत्व करतेय आपल्या साहेबांची नात. विश्वासाचे, प्रगतीचे नाव साई तेजस्वी ताई. या अमेरिकेच्या मुलं इथनं मागत जातात, मुली जातात, तिकडेच ते नोकरीला किंवा सर्व्हिसला जातात. मागे येतात का? नाही येत. ही लोकांची सेवा करण्यासाठी मागायचं एवढं शिक्षण, मग काय वाईट आहे? चांगलीच गोष्ट आहे की. साहेबांचं रक्त जे आहे ते तीच आहे हो, नातच साहेबांची आहे, त्यांचंच रक्त आहे, सेवा करणारच होते. ते गौरवबा आहे. तर आम्ही तो झाडापर्यंत आम्ही त्या जायचो. माझं फिटनेसचं इन्स्पिरेशन माझ्या वडिलांपासून घेतलं. मी स्वतःहून 3री पासून मी टेनिस खेळायला सुरू केलं आणि टेनिसमुळे माझ्या आयुष्यामध्ये एक रुटीन, एक डिसिप्लिन, आपल्या मेंटल हेल्थसाठी स्पोर्ट्स किंवा कुठचंही फॉर्म ऑफ एक्सरसाइज हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना परत एकदा विनंती करते
की तो 1 तास स्वतःसाठी प्लीज बाहेर काढा आणि कुठचा तरी स्पोर्ट नाही तर काहीतरी एक्सरसाइज दररोज करत जावा. जसे भाऊ निवडून आले, खूप गोष्टींमध्ये बदल झाला. आता तुम्ही उभा राहिलात म्हणल्या अजून गोष्टी बदलतील, आणखी प्रगती होईल. बेसिकली ॲज शी इज अ टेक्नोक्रॅट, वॉट आय फील आय एक्सपेक्ट फ्रॉम हर, की असं आहे की तुम्ही भारताचं विजन जे आहे ते विजन घडवायला पाहिजे. इंजिनियर्स आर द आर्किटेक्ट्स ऑफ मॉडर्न इंडिया, दे आर द बिल्डर्स ऑफ द नेशन. त्यामुळं दे शूड ड्रीम बिग, थिंक बिग अँड ॲक्ट बिग. ह्या संदर्भातलं नियोजन करण्यासाठी मला असं वाटतं की अशा ह्या उच्च शिक्षित मुलींनी जर राजकीय प्रवाहात आलं तर दे कॅन बी अ मीडियम ऑफ चेंज. तुम्ही सगळ्या आया आहात. तुम्ही जेव्हा कराल तेव्हा ह्या सगळ्या मुलींना बळ मिळणार आहे. तर हे तुम्ही तुमच्या मुलींच्या पंखामध्ये द्यायचं आहे. ठीक आहे? आणि आपण सगळ्यांनी करायचं आहे. फार चांगली गोष्ट आहे, आनंद वाटला. देशमुख साहेबांची नात राजकारणात येते, ही फार आनंदाची गोष्ट आहे. त्यांचाच वसा व वारसा पुढे चालवण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रतिनिधित्व करायला कोकरूड जिल्हा परिषद गटातून उभ्या आहेत. तुमच्या मौल्यवान मतदानातून तुमचा आशीर्वाद व प्रेम त्यांच्या पाठीशी अखंड राहू द्या. सगळ्यांनी लक्षात ठेवा, नारळाची बाग आणि कमळ. साई तेजस्वी सत्यजित देशमुख यांचे चिन्ह आहे नारळाची बाग. तरी या जनसुराज्य व भाजपा महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा. नव्या विचाराने होऊया यशस्वी. उच्च शिक्षित युवा नेतृत्व म्हणजे साई तेजस्वी. जी पुण्याई माझ्या आजोबांनी मिळवलेली आहे, जे प्रेम माझ्या वडिलांनी कमवलेलं आहे, मला हाच वारसा पुढे घेऊन जायचा आहे.